चला मुलांनो, टेस्ट 3 भाग अंकमाला भाग 3 आहे, लक्षात घ्या. 3 क्रमांकाची टेस्ट आपण गेस प्रश्न बघतोय. विसंगत पद निवडा. या दिलेल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या टाईपमध्ये प्रश्न परीक्षेमध्ये असतील. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला बघायचं आहे. एक वेगळं पद आणि 3ला एक विशिष्ट नियम सारखा लागतो, ते आपल्याला याच्या प्रश्न प्रकारामध्ये बघायचं आहे, लक्षात घ्या. 13 डिसेंबर 2028 साठी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतात. तसंच त्यापूर्वी थोडी माहिती तुम्हाला, NMS एक्झामसाठी नवीन बॅच 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. 7वीत शिकत असणारे विद्यार्थी उन्हाळ्यापासूनच तयारी करू शकतात. 4 ते 5 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा बघा 4 ते 5 महिन्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस पूर्ण असेल. नोट्स, टेस्ट प्रत्येक घटकावरती, बुद्धिमत्तेचे प्रत्येक प्रकरणाची 100पेक्षा जास्त गणितं तुम्हाला शिकवली जातील. अशी तयारी होईल. संपूर्ण सिलेबस सॅटचा गणित सहित संपूर्ण पुस्तक शिकवलं जातं. त्यानंतर बोर्ड प्रश्नपत्रिका, 90 गुणांच्या टेस्ट, सगळे अशी डिटेलमध्ये तयारी. फी फक्त 300 रुपये मंथली असणार आहे, लक्षात घ्या. मग आता आपण याचं बघूया स्पष्टीकरण. सोपं आहे. बैल कळलं आहे तुम्हाला. हे सगळ्या या सगळ्या मूळ संख्या दिसत आहेत. ही तेवढी मूळ संख्या नाही आहे. त्याच्यानंतर इथं बघा, या सगळ्या इथं बघा, आता ही वर्गसंख्या 2च आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, लक्षात घ्या. 7 भाग जातो, 7 जातो, 7 भाग जातो. कसोटीचा वापर करायचा. इथं 7 भाग जात नाही, म्हणून हे उत्तर येतं, लक्षात घ्या. तिसरा प्रश्न बघूया. आता कळालं तुम्हाला. घन 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 ही तेवढी वर्गसंख्या, लक्षात घ्या. ओके, ही गटात बसत नाही. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आपल्या NMSला असं जास्त प्रश्न असतात. घनाच्या जवळची संख्या लक्षात ठेवा. हा 3चा घन प्लस 1, 4चा घन प्लस 1, 5चा घन प्लस 1, 6चा घन 216 अधिक 1, इथं 217 असायला पाहिजे होता, म्हणून हे गटात बसत नाही, लक्षात घ्या. कळलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर ए. आता पुढे जाऊ आपण. या ठिकाणी कसं सोडवायचं बघा प्रश्न. बघा, आता एक तर कसोट्या बघायच्या, बेरीज बघायची, सम विषय मूळ काय येते का, कसोट्यांचा वापर होतो का बघायचं, किंवा कडच्या अंकांचा गुणाकारमध्ये आहे का बघायचं, बेरीज आहे का बघायचं. तसं काय नसलं तर आता आपल्याला लक्षात येतं. आता इथं बघितल्यावर लक्षात येतं बघा, 9 बेरीज येते. किती? 9. आलं लक्षात. या 3 अंकाची बरं का, या 3 अंकाची 5 येते, या 3 अंकाची 8 येते, पण या 3 अंकाची किती येते बघा, 8 आणि 3 11 आणि 1 12 येते, म्हणून हा गटात बसत नाही. समोर सगळ्यांना प्रश्न. विसंगत पद टेस्ट 3 भाग गेज प्रश्न.